भगवान बाबा हनुमान को प्रणाम। महान ज्ञानी बाबा गुरुदेव जी को प्रणाम। परमपूज्य परमात्मा शिवकुंड वर्तमान नगर नागपूरच्या वतीने महात्मा बाबाजींच्या आदेशाप्रमाणे हा ज्या ठिकाणी आपण सर्व एकत्रित झालेलो आहोत आणि मलाही कोजागिरी बाबांच्या आदेशाप्रमाणे नाही, पण चर्चा बैठक बाबांच्या आदेशाप्रमाणे आहे. म्हणून ह्या चर्चा बैठकीमध्ये सर्व शक्तिमान शिव भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. बाबांना माझा प्रणाम. मानव धर्माचे प्रणेते आमचे सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा गुरुजी उपस्थित आहेत. बाबांना माझा प्रणाम. बाबांना जीवनभर साथ देणाऱ्या मातोश्री आई वाराणसी उपस्थित आहेत. आईंना माझा प्रणाम. त्याचप्रमाणे सर्वांचं नाव घेत नाही, सारे संपूर्ण इथे उपस्थित असलेले शिवक आमचे मित्र ज्येष्ठ मार्गदर्शक या सर्वांना माझा नमस्कार. बोलायचं झालं तर वेळ कमीच पडते. याच काही गोष्टी पुन्हा पुन्हा बोलणार नाही. 7 वाजताची वेळ दिली होती, आपण 7:30 वाजले तरी आलो नाही. शोकाकडून एवढीच अपेक्षा करतो, गेलेल्या शब्दाला पाळत जा. जी वेळ आपण दिलेली असते त्या वेळेवर येत जा. कामधंदे जीवनभरच आहेत माणसाच्या. जेव्हा बिमार पडतो किंवा 8 दिवस झोपून राहतो किंवा आपले कामं कुठे जातात, वेळ कुठे जातात, त्याच्याकडे आपलं लक्ष नाही राहत. म्हणजे जो शब्द आपण देतो बैठकीच्या वेळेच्या बाबाला वचन देतो की शब्दाचे पालन करू, त्या शब्दाचे मात्र पालन होत नाही. प्रत्येक वेळेस सांगावं लागते. हात जोडून विनंती करतो, वेळेला महत्व देत चला. असो विषयावर जास्त बोलणार नाही कारण वेळ कमी आहे आपल्याकडे. एका संतांनी सांगितले आहे, पशु का हो तो कन्हैया, नर का कछु न होय. जिस दिन नर कर्म करे उस दिन नर का नारायण हो. पशु का हो तो कन्हैया म्हणजे जनावरांच्या चामड्यापासून माणसाच्या उपयोगासाठी येणाऱ्या वस्तू, जोडे, चपला बनवल्या जातात. माणसाच्याही चामड्याची तीच किंमत आहे का? माणसाच्याही जीवनाची तीच किंमत आहे का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण हा जो जन्म आपल्याला मिळतो तो लक्ष योनी फिराल्यानंतर हा नरजन्म मिळतो. हा न मिळालेला जो जन्म आहे आपल्याला कशा प्रकारे आपण त्याचा उपयोग केला पाहिजे ते उत्कृष्ट उदाहरण महात्मा की बाबा गुरुजींनी आपल्या समोर ठेवलेले आहे. त्यांच्या जीवनाचा आपण विचार करायला हवा. तर तो विचार आपण कधीच करत नाही की बाबा गुरुजी कशा प्रकारे आपलं जीवन त्यांनी व्यतीत केलं, कोणासाठी व्यतीत केलं. शब्दाला खूप महत्व असते, त्या शब्दाला आपण पाळत नाही. त्याचा एक अनुभव मी आपल्याला सांगतो. हरिरामजी चोपकर यांची बहीण तुमच्याकडे गोरी या गावी राहते. ते मार्गात होते. त्यांचे पती सुद्धा मार्गदर्शक होते दुसऱ्या संस्थेत. त्यांना 4 मुली होत्या. एका उन्हाळ्याची घटना होती. तुमच्यातर्फे मी माफी मागतो, जास्तीत जास्त 5 मिनिट तुमची जास्त घेईल. कारण आपण जी बैठक आयोजली असते काहीतरी शिकण्यासाठी असते. 4 मुली त्यांना होत्या. ते मार्गदर्शक सुद्धा होते, परंतु त्यांच्या हातून सुद्धा कशा चुका होतात, सर्वांच्या हातून चुका होतात. उन्हाळ्याचे दिवस होते. मुली मोठ्या होत्या, लग्नाच्या मुली होत्या. आईसोबत त्यांनी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शेवया ज्या म्हणतात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बनवण्याचा विचार केला आणि 4ही मुली आणि आईने मिळून शेवया बनवल्या. आणि त्या शेवया पुन्हा आपल्या अंगणामध्ये वाळू टाकल्या. त्यांचं कंपाऊंड वालं होतं त्यावेळेस. ते याचे काट्याचे कुंपण असतात, तिथं वाळू टाकून दिल्या आणि त्या आपल्या घरामध्ये बसत होत्या. बसून गेल्या गोष्टी सांगा. आणि त्यांचे काही लक्ष नाही. त्यावेळेस गाय त्यांच्या अंगणामध्ये गेली. त्या गायीनं संपूर्ण शेवऱ्यांचे नासधूस केलं आणि शेवऱ्या खाल्ल्या. त्याच वेळेस ते जे मार्गदर्शक मुलींचे वडील घरी आले आणि ती आईला नासधूस केली ते बघून त्यांच्या तोंडातून शब्द निघाले
एका मार्गदर्शक त्यांच्या तोंडातून शब्द निघाले, तुम्ही 4 मुली असून सायंकाळची प्रार्थना गायीकडे लक्ष दिलं नाही. शब्द मुलींनी सुद्धा ऐकले, सर्वांनी ऐकले. आणि एका मुलीने म्हटलं, पप्पा म्हणे खरोखरच तुम्हाला असं वाटतंय का की आम्ही मेलेल्या बऱ्या? हो म्हणे, तुम्ही जिवंत राहून काही फायदा नाही, तुम्ही मेलेल्या बऱ्या. पुन्हा त्याच्या तोंडातून तेच शब्द निघाले. परमेश्वर जागृत आहे, 24 तास परमेश्वर आपल्या सोबत असतो. आपण काय करतो, काय बोलतो ते आपण बघत असतो. परमेश्वर आपल्याकडे. काही वेळाने मोठी मुलगी मस्जिद पडली, तुरंत तिला काय झालं म्हणून दवाखान्यात नेला. दवाखान्यात नेल्यानंतर ती मुलगी मरण पावली. तिची लाच घरी नाही आणत दुसरी मुलगी पडली, तिला सुद्धा दवाखान्यात नेलं. काय झालं म्हणून तीही मरण पावली. आणि तिची लाच घरी नाही आणत तिसरीही मस्जिद पडली, तीही मरण पावली. सेवक त्यांच्या घरी बसलेले होते, आले, असं काय झालं बा, विचारपूस केली. असं तर व्हायला नाही पाहिजे, असं का म्हणून झालं, काहीतरी चुकी झाली असेल. तेव्हा त्या मार्गदर्शकाला आठवलं की मी काय बोललो. शब्दाला किती महत्व आहे बघा. तुम्ही जगण्यापेक्षा मेलेला बऱ्या. त्याच वेळेस त्याची चूक त्याला आठवली आणि त्याच वेळेस त्याने बाबासमोर बसून कापूर लावून परमेश्वराला माफी मागितली. आणि तिसरी मुलीची लाच आणल्यानंतर चौथी मुलगी सुद्धा पडलेली होती आणि याची चूक याला कळली आणि माफी मागितली. तेव्हा ती चौथी मुलगी वाचली. पण वेळ निघून गेलेली होती, 3 मुलीचा जीव गेला. लक्षात घ्या शोकांनो, हे शब्दाला महत्व आहे, आपण काय बोलतो. म्हणून बाबा जिमजाने आपल्याला सांगितलंय, स्त्रियांनी मुलांना पतिदेवाला वाईट शब्दात बोलू नये. हे नुसतं स्त्रियांसाठीच नाही, पुरुषांसाठी सुद्धा आहे. परिणाम काय झाले त्याचा अभ्यास करा, हा शब्दाचा परिणाम. दुसरे एक उदाहरण जे बोललो ते होतं. आताच आत्मशुद्धी करण्याचे कार्य झाले 12 वर्षाचे. एका शेवकाचा मुलगा, त्यांच्या परिवारामध्ये आत्मशुद्धी करण्याचे त्यागाचे कार्य करायचे होते. त्यागाच्या कार्याला वेळ होती, 15 दिवस वेळ होती. त्यांनी पप्पाला म्हटलं की मला वेळ आपल्याला करायचेच आहे त्यागाचे कार्य, पण वेळ आहे आपल्याकडे, म्हणून मी चिखलदऱ्यावरून फिरून येतो. आणि तो इतके चांगले सेवक होते ते की घरून निघताना परमेश्वराला विनंती करायचे की बाबा मी बाहेर जात आहे, तुला माझ्यासोबत राहावं लागेल, माझं रक्षण करावं लागेल आणि व्यवस्थितरित्या मला घरी आणावं लागेल, कारण मला त्यागाचे कार्य करायचं आहे. हे शब्द त्या मुलाचे. आणि तो गेला मित्रांसोबत चिखलदऱ्याला. येताना त्यांचा गाडीचा ऍक्सिडेंट झाला. इतकं भयंकर ऍक्सिडेंट झाला, ती गाडी एकदम चकनाचूर झाली आणि त्याच्यासोबत बाजूला जो मित्र बसला होता त्याचा हात तुटला. पण परमेश्वराचा शब्द दिले होते त्यांना की बाबा तुला माझ्यासोबत राहावं लागेल, माझं रक्षण करावं लागेल. आणि एवढा ऍक्सिडेंट होऊन सुद्धा त्या शेवकाच्या मुलाला काही खरोच सुद्धा आले नाही. एकीकडे शब्द आहेत की ज्या शब्दामुळे मरण येतं आणि दुसरीकडे शब्द आहेत त्या शब्दामुळे त्या शेवकाचा काही खरोच येत नाही, जीव असते. ही ताकद आहे शब्दामध्ये. म्हणून सर्वांना शिकायचं आहे की आपण शब्द कसे वापरायचे. काही श्लोक साध्या कार्यातले जेव्हा येतात मार्गदर्शकाकडे तेव्हा आपलं दुःख सांगतात आणि व्यसन असलं तर सांगतात की याच्यानंतर आम्ही सांगतो त्यांना की तुम्हाला जर हे व्यसन सोडायचे असेल, पूर्ण इच्छा असेल तरच या मार्गाच्या ज्या अटी आहेत त्या जर मान्य असतील तरच या मार्गामध्ये या, अन्यथा घेऊच नका, जसे तसेच राहा. जेव्हा दुःख येते तेव्हा कबूल करणार, ठीक आहे याच्यानंतर आम्ही व्यसन करणार नाही. आणि पुन्हा त्यांचं सुरू होतं. काही लोक म्हणतात आम्हाला या मार्गामध्ये आराम मिळाला नाही म्हणून हा मार्ग आम्ही सोडतो. पण आपण परमेश्वराला काय वचन दिलं, आपल्याला का म्हणून आराम नाही मिळाला याचा विचार करत नाही. आमचे सध्याचे मंडळाचे अध्यक्ष रवींद्रभाऊ राजन यांच्या मिसेसना सांगितलेला अनुभव आहे. मार्गात येण्याच्या अगोदर त्यांची परिस्थिती अशी होती की भयंकर दारू प्यायचे, इतके बर्बाद होऊन गेले. बर्बाद होऊन झाल्यानंतर त्यांना कोणी मार्ग सुद्धा द्यायला तयार नव्हते. पण त्यांच्या मिसेस रिलेशन मध्ये सेवक होते, त्यांच्यासोबत त्या भवनामध्ये गेल्या, मार्ग नाही घेतला, भवनामध्ये गेल्या
आणि तिथं भावाला त्यांची इच्छा होती मार्गात येण्याची. तिथं भावाला विनंती केली की बाबा मला या मार्गात यायचं आहे, माझ्या पतीला मला सुधारायचं आहे. आणि तिने त्यांची इच्छा शेवटीमाईकडे सांगितली. त्यांनी सांगितलं की तुला मार्ग देता येत नाही कारण तुझा पती दारू सोडायला तयार नाही. तू एक काम कर म्हणे, एकटीनेच अगरबत्ती लाव आणि परमेश्वराला विनंती कर. त्या बाईने मार्ग नाही घेतला. 9 महिने सतत त्या बाईने परमेश्वराकडे विनंती केली की माझ्या पतीची दारू सोडली पाहिजे. मार्ग नाही घेतला. आणि खरोखरच बघा त्या बाईंची बहिणींची दृढ निष्ठता, तिची एक निष्ठता की त्यामुळे त्यांचं रवींद्र भाऊ कायद्याचे हृदय परिवर्तन झालं. आपल्या पत्नीची सेवा बघून मार्गात येण्याचे त्यांनी कबूल केले. त्यावेळेस त्यांची परिस्थिती अशी होती की संपूर्ण बर्बाद झालेले होते. त्यांना धंदा करण्यासाठी किंवा आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी पैसे नव्हते. त्या बाईने नातेवाईकांकडून 2000 रुपये आणले आणि पतिदेवाला दिले. म्हणे 2000 रुपये घ्या. आणि त्या 2000 रुपये मध्ये त्यांनी भाजीचा धंदा सुरू केला आणि एक निष्ठतेने त्यानंतर बाबाच्या नियमाप्रमाणे तत्वशब्द नियमाप्रमाणे वागले. आज करोडपती आहेत आणि मंडळाचे अध्यक्ष आहेत. बाबांचे सुद्धा शब्द आहे, जो माझ्या सेवक तत्वशब्द नियमाने वागेल तो कधीही मागे राहणार नाही. वेळ झालेली आहे म्हणून सर्व सेवकांना मी हेच विनंती करतो, जे वचन आपण परमेश्वराला दररोज देतो त्या तत्व 3 शब्द 5 मिनिट जीवनात पाडेल. त्या वचनाची आठवण ठेवा. मी सुद्धा ठेवेन. एवढे बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो. सर्वांना नमस्कार.